नमस्कार मंडळी, जय शिवराय. माझा अनुभव या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की छत्रपती संभाजी महाराजांना ज्यावेळी संगमेश्वरमध्ये पकडण्यात आलं, संगमेश्वरमधून त्यांना या पेडगावच्या छावणीपर्यंत आणताना त्यांना का सोडवण्यात आलं नाही, त्यांना सोडवण्याचे काही प्रयत्न झाले का, तर याची आज सविस्तर आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. 1 फेब्रुवारी 1689 रोजी संगमेश्वर येथे संभाजी महाराजांना मुकरब खान उर्फ शेख निजाम यांनी पकडलं आणि त्याने तिथून जवळजवळ 320 किलोमीटर अंतरावरील जो पांडे पेडगाव, त्याला आता धर्मवीरगड म्हटलं जातं आणि त्याच्यापूर्वी त्याला बहादूरगड असं म्हटलं जात होतं, तर त्या ठिकाणी नेलं. तर या 320 किलोमीटरच्या प्रदेशामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना सोडवण्याचे प्रयत्न झाले का किंवा का झाले नाहीत असा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो. तर त्याचं उत्तर म्हणजे सुरुवातीला संभाजीराजे संगमेश्वरमध्ये पकडले गेले आणि ही वार्ता ज्यावेळेस रायगडावर पोहोचली त्यावेळेस रायगडला चौफेर जुल्फिकार खानाने वेढा घातलेला होता आणि त्या वेढ्यामुळे वर अडकून पडलेल्या येसुबाई साहेबांना निर्णय घेणं जरा सुरुवातीला अवघड गेलं आणि महाराष्ट्राभर जवळजवळ 5 लाख एवढं सैन्य या औरंगजेबाचं पसरलेलं होतं आणि एवढ्या सैन्यापुढं आपल्या स्वराज्याच्या सैन्याचं प्रमाण जे होतं ते अगदी 1 लाख जरी आपण गृहीत धरलं तरी ते विखुरलेलं होतं, वेगवेगळ्या किल्ल्यांवर होतं आणि त्याच्यामुळं त्यांच्या मदतीला लगेच कोणी येईल अशी देखील गोष्ट नव्हती. त्यासोबत मुकरब खान हे जाणून होता की संगमेश्वर ते पेडगावपर्यंतच्या दरम्यान आपल्याला जलद हालचाली कराव्या लागतील आणि लवकरात लवकर आपल्याला पेडगावला पोहोचावं लागेल, कारण संभाजीराजे पकडले गेलेत ही बातमी लोकांना समजतोपर्यंत सैन्य आहे संभाजी महाराजांचं ते लगेच आपल्यावरती हल्ला करेल आणि त्यांना सोडण्याचा प्रयत्न करेल. यासाठी या मुकरब खानाने जो आंबाघाट आहे तो आंबाघाट लवकरात लवकर वर चढून येण्याचं ठरवलं आणि तिथून 32 शिराळा मार्गे कराडवरून दौंड मार्गे या पांडे पेडगाव या ठिकाणी गेलेला होता. इतिहासात तशी नोंद नाही, परंतु दंतकथांच्या माध्यमातून आपल्याला 2 गोष्टींची आठवण होते की त्यांना एकंदरीत 3 वेळा सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता. त्यातील एक घटना जी आहे ती सत्य आहे, मात्र 2 घटनांविषयी या इतिहासामध्ये कुठेही नोंद नाही. त्याच्यातील पहिली घटना म्हणजे जोत्याजी केसरकर जे कोल्हापूरच्या पन्हाळा भागातील पुनाळ या गावी राहणारे एक शंभू महाराजांचे विश्वासू सहकारी होते. तर या विश्वासू सहकाऱ्यांनी संभाजी महाराजांना पकडल्याची बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी ठरवलं की आपण संभाजी महाराजांना वाचवायचं आणि ते या 32 शिराळा भागामध्ये त्यांनी काही सैन्य गोळा केलं आणि ते या मुकरब खानाच्या सैन्यामध्ये शिरले आणि त्यांनी संभाजी महाराजांना गाठलं आणि संभाजी महाराजांना त्यांनी विनंती केली की तुम्ही माझ्याबरोबर चला. परंतु संभाजीराजे म्हटले मी काही पळून जाणार नाही, आपला तो इतिहास नाही, असं एक दंतकथा सांगितली जाते, परंतु याची इतिहासामध्ये कुठेही नोंद नाही. दुसरी घटना म्हणजे 32 शिराळा गावामध्येच एक मठ होता आणि त्या मठाचे जे अधिपती होते आप्पाशास्त्री दीक्षित म्हणून, तर हे आप्पाशास्त्री दीक्षित जे होते ते समर्थ रामदासांचे शिष्य होते आणि समर्थ रामदासांनी त्या ठिकाणी स्थापन केलेलं जे हनुमानाचं मंदिर होतं त्या हनुमानाच्या मंदिराच्या शेजारीच एक त्यांनी आश्रम स्थापन केला होता आणि ते तिथं राहत होते. बलोपासनेसाठी त्यांनी व्यायामशाळा देखील त्या ठिकाणी स्थापन केली होती. यांनी एक प्रयत्न केला होता संभाजी महाराजांना वाचवण्याचा असं म्हटलं जातं. म्हणजे आप्पाशास्त्री दीक्षितांनी या फौजेशी लढा दिला होता आणि त्यांना वाचवण्याचा शेवटचा आणि निकराचा प्रयत्न केला, परंतु तो प्रयत्न त्यांच्या सहज शक्य होणं अवघडच होतं, कारण एकतर मुळात त्यांच्याकडं सैन्य नव्हतं आणि जे काय आपल्याबरोबरची माणसं होती त्यांच्याकडून त्यांना सोडवणं अशक्यप्राय गोष्ट होती. आणि ह्याचा इतिहासामध्ये जर आपण विचार केला तर इतिहासात ह्याची सध्या तरी आपल्याला नोंद सापडत नाही, परंतु तुम्ही जर 32 शिराळा भागात गेला तर 32 शिराळा भागामध्ये संभाजी महाराजांना वाचवण्याचा प्रयत्न केला होता, ती जागा दाखवण्यात येते, आपण ती जागा पाहू शकतो. हा दुसरा प्रयत्न झालेला होता असं सांगितलं जातं. तिसरा जो प्रयत्न होता तो मात्र झालेला होता आणि तो म्हणजे रायप्पा महार यांनी संभाजी महाराजांना सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू असं ठरलं होतं. ते त्यांचे बालपणापासूनचे मित्र होते आणि रायगडावरती त्यांनी मनात हे ठरवलं आणि ते पांडे पेडगावमध्ये आपलं सैन्य घेऊन त्या ठिकाणी गेले. त्यांनी त्या पांडे पेडगावच्या ठिकाणी ज्यावेळेस संभाजी महाराजांची धिंड काढण्यात येत होती त्यावेळेस हे रायप्पा महार शंभू महाराजांच्या समोर गेले आणि त्यांनी संभाजी महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथं देखील लाखो फौज होती आणि त्या लाखो फौजेमध्ये ही माहिती समजतोपर्यंत हा प्रयत्न झाल्या त्यांच्या शरीराची खांडोळी करण्यात आली आणि त्यांना संपवण्यात आलं. या घटनेची मात्र इतिहासामध्ये नोंद आहे. हे 3 प्रयत्न झाले. आपली फौज किंवा आपलं सैन्य तिथं लवकर का पोहोचू शकलं नाही किंवा त्यांनी का प्रयत्न केले नाहीत असं एक म्हटलं जातं, परंतु असे प्रयत्न जरी केले असते तरी त्याचा काही जास्त उपयोग झाला नसता, कारण सैन्याचं एवढं होतं की त्यांच्यापुढं काही निभावं लागलं नसतं आणि सोबतच मुकरब खानाने एवढ्या जलद गतीनं प्रवास केला की जोपर्यंत स्वराज्याच्या भागामध्ये आहेत ते तोपर्यंत ही बातमी लोकांना समजतोपर्यंत ते स्वराज्याच्या प्रदेशातून औरंगजेबाच्या मुघलांच्या प्रदेशात गेले होते आणि तिथून पुढं औरंगजेबाला हे माहीत असल्यामुळं त्यानं अगोदरच या गोष्टीचा बंदोबस्त केलेला होता
आणि ठिकठिकाणी आपलं सैन्य त्यांच्या दिमतीला दिलेलं होतं आणि त्याच्यामुळं या गोष्टी त्या काळामध्ये शक्य झाल्या नाहीत. असं आपल्याला थोडक्यात सांगता येतं की काही प्रयत्न झालेही असतील, त्याचा इतिहासामध्ये उल्लेख नाही, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना वाचवण्यासाठी सुरुवातीला तरी कोणत्याही हालचाली करणं अशक्य गेलं आणि औरंगजेबाचं सैन्य जे होतं ते प्रचंड विखुरलेलं होतं आणि त्याच्यामुळं देखील असेल की मराठ्यांना कोणत्याही हालचाली करता आल्या नाही. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर पुन्हा भेटूयात असाच एखादा नवीन ऐतिहासिक व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे.